संत मुक्ताबाई कथा, मांडे आणि विसोबा चाटे. संत ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला प्रेमाने म्हटलं, मुक्ते, आज गोड खावंसं वाटतंय, मांडे करशील का? मुक्ताबाई आनंदाने तयार झाली, पण घरात काहीच नव्हतं. नाही खापर, नाही साहित्य, नाही साधन. तरी मुक्ताबाई निघाली खापर आणायला कुंभारवाड्याकडे. पण त्या गावाचा प्रमुख होता विसोबा चाटी, जो या संत भावंडांचा द्वेष करत होता. त्याने सर्व कुंभारांना आदेश दिला, या मुक्ताबाईला कुणीही खापर देऊ नका. आणि खूप प्रयत्नानंतरही मुक्ताबाईला खापर मिळाले नाही. ती रिकाम्या हातीच घरी परतली. ज्ञानेश्वरांनी पाहिलं आणि म्हणाले, मुक्ते, आज तू माझ्या पाठीवर मांडे भाज. आणि मुक्ताबाईने खरंच ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले आणि चमत्कार, खरपूस व सुवासिक मांडे तयार झाले. हे विसोबा चाटीने पाहिलं आणि थक्क झाला. त्याचा अहंकार तुटला आणि मांडे मागू लागला. मुक्ताबाई म्हणाली, खेचरासारखा वागणारा भक्ती कशी करणार? त्याच क्षणी विसोबा चाटीने ज्ञानेश्वरांच्या चरणी शरणागती पत्करली. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की ज्याने आपल्यावर अन्याय केला त्याला क्षमा करणं हीच खरी भक्ती.